नमस्कार आणि आवश्यक आकारात सेंटर ड्रिलिंग आणि ड्रिलिंग याबद्दल आपले स्वागत आहे. चला आपण सत्राची सुरुवात करूया. चला आता या सत्राची उद्दिष्टे जाणून घेऊया. या सत्राच्या शेवटी तुम्ही हे करू शकाल: 3 जॉ चकवर जॉब सेट करणे आणि टूलला मध्यभागी उंचीवर सेट करणे. टेल स्टॉक्सच्या ड्रिल चकमध्ये सेंटर ड्रिल सेट करणे. 3 जॉ चकमध्ये दाखल केलेल्या कामावर सेंटर ड्रिलिंग करणे. ड्रिल वापरून छिद्रातून ड्रिल करणे. सेंटर ड्रिलिंग आणि दुरुस्त करण्याच्या पद्धतींमधील त्रुटी किंवा दोष सांगणे. आवश्यक साधने: सेंटर ड्रिल, ड्रिल चक, टेल स्टॉक, ड्रिल बीट, स्टीलची मोजपट्टी, आउटसाइड कॅलिपर, लेथ मशीन, सरफेस गेज, टर्निंग टूल, फेसिंग टूल, वेगवेगळ्या आकाराचे ड्रिल बीट, चॅफरिंग टूल. राऊंड वर्क पीस निवडा आणि वर्क पीस 65 मिमी लांब आणि 45 मिमी व्यासामध्ये असल्याची खात्री करा. 3 जॉ चकमध्ये सुमारे 50 मिमी बाहेर जॉब ठेवा आणि तो ट्रू करा. फेसिंग टूलने फिनिश फेस काम पूर्ण करा. मध्यभागी कोणताही पीप सोडलेला नाही आणि फेस अक्षाच्या काटकोनात असल्याची खात्री करा. चकच्या टेपर शँक आणि टेल स्टॉक स्पिंडल टेपर बोरवरील घाण काढा. टेल स्टॉक स्पिंडलमध्ये ड्रिल चक माउंट करा. A4x10 IS 2473 आकाराचे सेंटर ड्रिल त्या ड्रिल चकमध्ये फिक्स करा. सेंटर ड्रिल वर्क फेसच्या जवळ येईपर्यंत टेल स्टॉकला बेडवर ढकला. या स्थितीत टेल स्टॉक लॉक करा. स्पिंडलची गती सुमारे 1000 RPM वर सेट करा. मशीन सुरू करा आणि हळूहळू टेल स्टॉक हँडव्हील फिरवून सेंटर ड्रिलला कामामध्ये फीड करा. चिप्स साफ करण्यासाठी आणि कटिंग फ्लुइड लावण्यासाठी वर्क पीसमधून वारंवार ड्रिल मागे घ्या. सेंटर ड्रिलचा सुमारे 3/4 टॅपर्ड भाग कामामध्ये येईपर्यंत ड्रिलिंग सुरू ठेवा. फीडिंग दरम्यान एकसमान सतत दबाव लागू केला जातो आणि अतिरिक्त शक्ती दिली जात नाही याची खात्री करा. योग्य डेप्थपर्यंत ड्रिलिंग केल्यानंतर टेल स्टॉक स्पिंडल मागे घ्या आणि ड्रिल चकमधून सेंट्रल ड्रिल बाहेर काढा. टूल पोस्टवर टर्निंग टूल सेट करा आणि टूलची टिप आणि डेड सेंटरची टिप समान पातळीत असल्याची खात्री करा. सुमारे 35 मिमी लांबीसाठी टर्निंग ऑपरेशन करा. जॉब उलटवा आणि 3 जॉ चकमध्ये 40 मिमी बाजू घ्या. टूल पोस्टवर फेसिंग टूल सेट करा आणि फेसिंग ऑपरेशन्स करा. टर्निंग टूल सेट करा आणि 40 मिमी व्यास मिळवण्यासाठी टर्निंग ऑपरेशन करा. चला आता आपण लेथवर होल ड्रिलिंग ऑपरेशनची चर्चा करूया. वर्क पीस 3 जॉ चकमध्ये अशा प्रकारे ठेवा की सेंट्रल ड्रिलची बाजू टेल स्टॉकच्या टोकाला फेस करावी.
टेल स्टॉकमध्ये चक ड्रिल करण्यासाठी 5 मिलीमीटर आकाराचा ड्रिल बीट निश्चित करा. सेंटर ड्रिल वर्क फेसकडे येईपर्यंत टेल स्टॉकला बेडवर सरकवा. 10 मिलीमीटर ड्रिल बीटसह जॉबमधील छिद्रातून जाण्यासाठी ड्रिलिंग ऑपरेशन करा. ड्रिल चकमध्ये निश्चित केलेल्या ड्रिल बीटच्या संदर्भात हळूहळू ड्रिलिंग ऑपरेशन करा. उष्णता काढून टाकण्यासाठी ड्रिलिंग ऑपरेशन दरम्यान तेल सोडा. 1/45 डिग्रीच्या परिमाणासाठी आत ड्रिल केलेले छिद्र चेंफर करा. दुसऱ्या बाजूला 1x45 अंश आकाराचे छिद्र चेंफर करा. आढावा घेण्याकरिता आपण हे शिकलो आहोत. 3 जॉ चकवर जॉब सेट करा आणि टूलला मध्यभागी उंचीवर सेट करणे. टेल स्टॉक्सच्या ड्रिल चकमध्ये सेंटर ड्रिल सेट करणे. 3 जॉ चकमध्ये ठेवलेल्या कामावर सेंटर ड्रिलिंग करणे. ड्रिल वापरून छिद्रातून ड्रिल करणे. सेंटर ड्रिलिंग आणि दुरुस्त करण्याच्या पद्धतींमधील त्रुटी किंवा दोष सांगणे. तर हे सर्व सेंटर ड्रिलिंग आणि आवश्यक आकाराच्या ड्रिलिंग बद्दल आहे. आशा आहे की तुम्हाला सर्व संकल्पना आणि सराव समजले असतील. आता पुढील सत्रात भेटूया.